अयोध्या तिच्या यशाच्या शिखरावर होती. राजा श्रीराम भारतवर्षातल्या जवळजवळ सगळ्या भूमीचे स्वामी झालेले होते. दूरदूरच्या प्रदेशांवर देखरेखीसाठी भरत सतत अनेक प्रांतांच्या सफरीवर असे. शत्रुघ्न मथुरेत होता. लक्ष्मणानं आता त्याचं जीवनच रामाला वाहिलं होतं. लक्ष्मण स्वतःला रामसेवक म्हणून घेत होता. उर्मिला लक्ष्मणाचा मोठा चित्रांगद 12 वर्षाचा झाला होता. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांची 50शी जवळ आली होती. मधल्या सगळ्या काळाच्या तडाख्यांनी उर्मिलेला खूप काही शिकवलेलं होतं. तापट आक्रमक उर्मिला समजूतदार झाली होती. अयोध्येत लक्ष्मी आणि सरस्वती पाणी भरत होत्या. रामानं कितीतरी वेळा राज्याचे 4 भाग करू ही इच्छा भावांकडे बोलून दाखवली होती, पण भावांचा त्याला स्पष्ट नकार होता. भरतानं प्रस्ताव मांडला. अयोध्येचं सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी राजा श्रीरामानं राजसूय यज्ञ करावा. परंतु वसिष्ठ ऋषी म्हणाले, राजसूय यज्ञानं दुःखही वाट्याला येतात. असूया निर्माण होते. राज्य धुळीला मिळतात, नष्ट होतात. श्रीरामानं अश्वमेघ यज्ञ करावा असं मी सुचवीन. राजा दशरथांनी देखील पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याआधी अश्वमेघ यज्ञ केलेला होता. राजा रामांचे 3 बंधू जाबाली, मातली, वामदेव, कश्यप असे सगळे ऋषीगण आणि सर्व मंत्रीगण या सर्वांनी अनुमोदन दिलं. श्रीरामांनी आपलं सार्वभौमत्व प्रस्थापित करण्यासाठी अश्वमेघ यज्ञ करावा असं ठरलं. अश्वमेघ यज्ञासाठी सुंदर सुडौल अश्व सोडला जायचा. नागपूजा करून या सुंदर अश्वाच्या डोक्यावर एक राजपत्र बांधलं जायचं. त्यावर हा अश्व कुणी सोडला, कधी सोडला याचा उल्लेख असायचा. हा अश्व कुणी पकडला तर त्याने राजाबरोबर युद्ध करण्याची तयारी ठेवावी अशी सगळी माहिती पत्रात लिहून अश्व सोडला जाई. त्याच्या पाठोपाठ काही अंतर सोडून थोडं निवडक सशस्त्र सैन्य घेऊन साम्राज्यातल्या राजपुत्रानं जाण्याची प्रथा होती. सीतेची उणीव सोडली तर अयोध्येत काहीही कमी नव्हतं. अयोध्या आनंदात होती. दूरदेशीपर्यंत अयोध्येची कीर्ती पोहोचली होती. अयोध्येच्या घराघरावर अयोध्येचा ध्वज आणि त्यावरचा सूर्य तळपत होता. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांनी अखंड भारतवर्ष आणि त्याच्या आसपासचे देश पादाक्रांत करून प्रजा सुखी केलेली होती. सुराज्य निर्माण केलं होतं. राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीच्या उत्कर्षाची राजाराम काळजी घेत होते. संकटांचा सामना सगळे एकत्र करत होते आणि लाभसुद्धा सगळ्यांमध्ये समान वाटला जात होता. या स्थिर आणि न्यायी कारभाराला रामराज्य म्हटलं जात होतं. अश्वमेघ यज्ञ साम्राज्य विस्तारासाठी केला जातो. साम्राज्याचा विस्तार जिथे शक्य आहे तिथे होणारच होता, पण मूळ उद्देश होता प्रभू रामचंद्रांचं सार्वभौमत्व प्रस्थापित करणं. ऋषी जाबाली अश्वमेधाचा अर्थ सांगताना म्हणाले, एकदा प्रजापतीच्या डोळ्यातलं बुबुळ पृथ्वीवर पडलं. त्यापासून अश्वनिर्मिती झाली. देवांनी यज्ञ आणि मंत्रांच्या सामर्थ्यानं अश्वमेध यज्ञ करून हे बुबुळ प्रजापतीला बसवलं. प्रजापतीला संतुष्ट करण्यासाठी अश्वमेध यज्ञ करण्याची प्रथा पडली. सोडलेला अश्व परत आला की यजमानानं दीक्षा ग्रहण करायची. यजमानानं मंगल स्नान, नैवेद्य आणि दानधर्म करणं यातूनही प्रजेचं हित साधायचं. महाराजा दशरथांनी केलेल्या अश्वमेध यज्ञाची आठवण अयोध्याजन आजही काढतात. ऋषी जाबाली पुढे म्हणाले, श्रीराम हा अश्व तू स्वतः निवड. धष्टपुष्ट, उंच, शुभ्र, सुलक्षणी अश्वाच्या डोक्यावर जयपत्र बांधून शुभ दिवशी शुभ मुहूर्तावर त्याला सोडावं लागेल. 100 राजसभासद, 100 उच्च अधिकारी, 100 सेवक त्याच्या रक्षणासाठी सशस्त्र होऊन त्याच्या पाठी जातील. त्याला थांबवणाऱ्याची हे पथक युद्ध करेल. या काळात अयोध्येत सूर्योपासना, नैवेद्य, दानकर्म चालू राहू द्या. यावेळी राजसभेत राजकवींना पाचारण करा, मंत्रगान करा. 3 दिवस यज्ञयाग चालतील, परंतु या शुभप्रसंगी म्हणजे महाराणींनी करायचा जो विधी आहे तो राजन. बोलताना ऋषी अडखळले.
चिंता नसावी ऋषीवर. मी पत्नीची सुवर्णमूर्ती वामांगी ठेवीन, ते शास्त्रसंमत होईल ना? राजा रामांनी विचारलं. इतर ऋषींनी यावर विचार विमर्श करून होकार दिला. अश्वमेध यज्ञाच्या वार्तेनं अयोध्येत आनंद पसरला होता. त्यानिमित्तानं अनेक रोजगार उपलब्ध होणार होते, दान मिळणार होतं, भोजनं चालणार होती आणि त्यांच्या प्रिय राजाला सार्वभौमत्व प्राप्त होणार होतं. सगळी नगरी कामाला लागली. सीतेची सुवर्णमूर्ती? उर्मिलेच्या काळजाचं पाणी पाणी झालं. सार्वभौम राजाच्या राणीचा मान, हे प्रचंड वैभव, ही कीर्ती, हे सगळं तिच्या सीताजीजीचं होतं, पण तिच्या नशिबात वनवासच लिहिला होता. का तिच्या नशिबाचं दान असं उलटं पडलं? मग परमेश्वर काय करतोय? त्याचाच अंश आहे ना राम सीतेत. मग त्यांचीही या वंचनेतून सुटका नसावी? सीताजीजी जीवित तरी असेल ना? आणि तिचा अंकुर? सार्वभौम राजा सीतेचा शोध घेऊ शकत नाही? सीतेवरचा अन्याय पुन्हा एकदा उर्मिलेच्या मनातून उसळी मारून वर येत होता. उर्मिला मांडवी, कीर्ती राजवाड्यातल्या व्यवस्था बघत होत्या. उर्मिलेचं चौफेर लक्ष होतं. तिन्ही आता थकल्या होत्या, पण अश्वमेघाच्या वार्तेनं सुकलेल्या लाकडाला पालवी फुटावी तसं त्यांचं झालेलं होतं. राजमाता कौशल्या राणीच्या आनंदाला पारावार नव्हता. तिचा लाडका राम सर्वोच्च पदाला पोहोचला होता. अश्वमेधाचा घोडा पृथ्वी भ्रमण करून अयोध्येपासून काही अंतरावर गोमती नदी किनारी जंगलात आला. आता 1-2 दिवसात तो अयोध्येला पोहोचणार होता आणि 12 वर्षांच्या 2 ऋषिकुमारांनी हा अश्व अडवला. राजाच्या सैन्यानं ऋषिकुमारांना समजावण्याचा प्रयत्न केला, धाक दाखवला. त्यावर ऋषिकुमारांनी सैन्यावर बाणांचा वर्षाव केला. शेवटी त्या घोड्याबरोबर असलेलं सैन्य त्या ऋषिकुमारांवर तुटून पडलं. त्या दोन्ही कुमारांनी सगळं सैन्य त्यांच्या अस्त्रानं मूर्छित केलं. भयभीत होऊन पळालेल्या काही दूतांनी ही वार्ता अयोध्येत पोचवली. भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण आणि हनुमान तिथे आले. या 2 लहान बालकांनी अवघं सैन्य पराभूत केलं, यावर त्यांचा विश्वास बसेना. दोन्ही पराक्रमी कुमारांनी भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यांच्याशी युद्ध करून त्यांनाही मूर्छित केलं. वीर हनुमानाला त्यांनी झाडाला बांधून ठेवलं. या 2 ऋषीपुत्रांनी आम्ही राजा रामांशीच युद्ध करणार, त्यांनी पाठवलेल्या सेनापतींशी नव्हे, असा पण दूताला सांगितला. अयोध्येत वार्ता गेली. आपल्या पराक्रमी बंधूंना वनात राहणारे 2 कुमार युद्धात परास्त करू शकतात, यावर राजा रामांचा विश्वास बसेना. राजा राम प्रत्यक्ष तिथे आले. मुनिवेशातली ती तेजस्वी बालकं बघून राम मुग्ध झाले. क्षणभर ही बालकं आपल्या शत्रुपक्षात आहेत हेच ते विसरले. इतक्यात त्यांच्यापैकी सावळा राजकुमार गरजला. आम्ही फक्त राजा श्रीरामांशी युद्ध करू, आपण सेनापती असाल तर मागे फिरा. श्रीराम म्हणाले, मीच राम आहे, अयोध्येचा राजा. माझ्या सैन्याची अशी दशा केली तुम्ही? हा अश्वमेधाचा घोडा तुम्ही का पकडलात कुमारांनो? कुमार म्हणाले, अश्वाच्या डोक्यावर जे पत्र बांधलंय त्यात असं लिहिलं आहे की जो हा अश्व अडवेल त्यानं राजा रामांशी युद्ध करावं. आम्हाला आपल्याला भेटायचं होतं म्हणून आम्ही आपल्याला पाचारण केलं. असं? हा बालकांनी खेळण्याचा खेळ नाही बरं. त्वरित अश्व परत करा. रामांच्या आवाजात जरब होती. मुलांनी राजा रामावर बाण रोखले. मुलांच्या धारिष्ट्यानं आणि पराक्रमानं राजाराम स्तिमित झाले होते. इतक्यात ऋषी वाल्मिकी तिथे आले. ते म्हणाले, शिष्यांनो, आपण ज्यांच्या राज्यात राहतो तेच हे प्रभू रामचंद्र. राजा हा प्रजेचा पिता असतो, त्यामुळे त्यांच्यावर तुम्ही शस्त्र चालवू शकत नाही. राजांची क्षमा मागून त्यांना वंदन करा. ऋषी वाल्मिकींनी त्या दोन्ही कुमारांना राजाची क्षमा मागायला लावली. ऋषी वाल्मिकींच्या आज्ञेवरनं कुमारांनी अयोध्येचं सैन्य चेतना अस्त्रानं शुद्धीवर आणलं. श्रीरामांनी या शूर कुमारांची चौकशी केली. हे कोण आहेत मुनिवर? ऋषी वाल्मिकी म्हणाले, हे दोघे माझे शिष्य आहेत राजन, कुश आणि लव. बाणेदार कुशानं श्रीरामांना प्रश्न विचारला, आपण महान आहात,
प्रजेचा पिता आहात, मग आपल्या पत्नीचा त्याग आपण कसा केलात? राजाराम चमकले. जड स्वरात ते म्हणाले, राजाला कुटुंबवत्सल माणसासारखं जगता येत नाही बाळांनो. मी निभावला तो राजधर्म होता, आणि राजधर्म म्हणजे प्रजेचं पालन आणि प्रजेचं हित बघणं. मी त्याग केला तो राणीचा, पत्नीचा नाही. दोन्ही कुमार काहीच बोलले नाहीत. इतके पराक्रमी आणि निर्भीड शिष्य घडवल्याबद्दल श्रीरामांनी वाल्मिकी ऋषींची प्रशंसा केली. श्रीरामांनी मुनी वाल्मिकींना या मुलांना घेऊन अयोध्येला येण्याचं आमंत्रण दिलं. दोघे कुमार ऋषी वाल्मिकींबरोबर आश्रमात परतले. तिथे गेली 12 वर्ष तपस्विनी बनून राहिलेल्या सीतेला आपल्या बालकांचा पराक्रम कळला. सीतेला आपले अश्रू आवरता येईनात. नियतीने तिच्या पुत्रांना त्यांच्या पित्यासमोर युद्धासाठी उभं केलं होतं. युद्ध झालं असतं तर, या कल्पनेनंच तिचा थरकाप उडाला. तिच्या विद्ध चेहऱ्यानं आणि भावनांच्या कल्लोळानं मुलांनी खोदून खोदून विचारल्यावर वाल्मिकींनी त्यांना सत्य सांगितलं. मी तुम्हाला ज्यांची थोरवी गीत रूपानं शिकवली, आज ज्यांच्याबरोबर तुमची गाठ पडली, ते राजा राम तुमचे पिताश्री आहेत. केवळ प्रजेच्या समाधानासाठी आणि सुखासाठी त्यांनी तुमच्या मातेचा त्याग केला होता. कुश आणि लव खवळले, संतापले, खिन्न झाले. इतके दिवस ज्या व्यक्तीचं गुणगान आपण गात होतो ते राजा राम आपलेच पिताजी आहेत. त्यांनीच आपल्या मातेवर ही वेळ आणली आहे हे कळल्यानं कुश चांगलाच बिथरला होता. सीतेनं त्या दोघांना पोटाशी धरलं आणि सांगितलं, त्रिखंड ज्यांना परमेश्वर मानतो ते राजा राम तुमचे पिताश्री आहेत. त्यांच्यावर राग धरू नका. राजा आणि पती यातला भेद मी समजून घेतला. तुम्ही मोठे झाल्यावर तुम्हालाही तो कळेल. तुम्ही राजपुत्र असूनही तुम्हाला वनात लाकडं फोडावी लागली, ही नियती आहे. पुत्रांनो, अयोध्येच्या राज्यासाठी कधीही लोभ ठेवू नका. राज्य हे अनुवंशानं मिळू नये, ते आपल्या योग्यतेनं मिळवावं हे लक्षात ठेवा. भविष्यात कधीही पिताश्रींची भेट झाली तर त्यांच्या आज्ञेचं पालन करा. मुलांच्या डोळ्यात अश्रू होते, संतापाचे आणि अन्यायाचे. ऋषी वाल्मिकी म्हणाले, सीतेचा त्याग हे एक प्राक्तन सोडलं तर तुमच्या पिताजींनी आजीवन एकपत्नीव्रत सांभाळलंय मुलांनो. आता मी तुम्हाला शिकवलेलं रामायण अयोध्यावासियांसाठी गा. कदाचित त्यामुळे तरी त्यांना तुमच्या मातेच्या पावित्र्याची आणि त्यागाची थोरवी पटेल. आपण गात असलेल्या करुणकथेची नायिका आपलीच माता आहे हे सत्य मुलांना पचवणं जड जात होतं. मात्र आपल्या मातेवरील अन्याय दूर करण्यासाठी मुलं आपली विद्या आणि कला पणाला लावणार होती. अश्वमेधाचा घोडा दिग्विजय करून परत आला. अयोध्येत आनंदी आनंद झाला. शंख, तुताऱ्या, दुंदुभीचा गदारोळ उठला. घराघरावर तोरणं, पताका फडकायला लागल्या. राजप्रासादावरचे सोन्याचे कळस लखलखू लागले. 3 दिवस यज्ञयाग झाला. करमणुकीचे कार्यक्रम चालू होते. प्रजेचा लाडका राम आज सार्वभौम महाराजा श्रीराम झाला होता. अयोध्येत आनंद सोहळे चालू होते. प्रतिहारीनं मंत्र्यांना सांगितलं की राज्यात कालपासून 2 कुमार सुंदर गाणं गात एकतारी घेऊन फिरतायत. प्रजाजन त्यांच्या गोड वाणीनं, रूपानं, गाण्यानं वेडावून गेलेत. राजकुमार शत्रुघ्न ते ऐकत होते. असं का? मग घेऊन या त्यांना इकडे. इथे गुणीजनांना व्यासपीठ देणं, दक्षिणा देणं चालू आहे. प्रतिहारी त्या 2 बालकांना घेऊन अश्वमेधाच्या यज्ञमंडपात आला. श्रीराम सोन्याच्या सिंहासनावर विराजमान होते. त्यांच्या डाव्या बाजूला त्यांच्या पत्नीचा, सीतेचा पूर्णाकृती सुवर्ण पुतळा होता. सारे कुटुंबीय, मंत्रीगण विराजमान होते. राजसभा सोन्यानं लखलखत होती. श्रीरामाच्या सिंहासनावर हिरे, माणकं, मोती जडवले होते. सरयू नदीच्या काठी उभारलेल्या तात्पुरत्या भव्य राजसभेत बाहेरच्या बाजूच्या खुल्या मंडपात दानसत्र चालू होतं. गाई, लोकर, धान्य, तांब्याच्या वस्तू अशा अनेक स्वरूपात दान चालू होतं.
दूर दूरहून येणारे ब्राह्मण भिक्षुक दानानं तृप्त होऊन राजाला आशीर्वाद देऊन भरल्या पोटानं आणि शांत चित्तानं आपल्या गावी परतत होते. राजसभेत कला सादर करणारे मदारी, जादूगार, नट, गायक, वादक, नकलाकार, नर्तक आपल्या कला सादर करून भरघोस द्रव्य घेऊन जात होते. ही मुनिवेशातली 2 बालकं इथल्या रस्त्यांवर कला सादर करत होती. प्रतिहारीनं त्यांना इथवर आणलं होतं. राजा राम त्या कुमारांकडे बघतच राहिले. हीच ती अश्व अडवणारी 2 पराक्रमी बालकं. रामांनी त्या दोघांना ओळखलं. सारी सभा त्या देखण्या ऋषीपुत्रांकडे बघत होती. अयोध्येच्या सैन्यानं आणि लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांनी अश्वमेधाचा घोडा अडवणाऱ्या या कुमारांना ओळखलं. अतिशय तेजस्वी देखणी बालकं, जणू क्षितिजावर उगवणाऱ्या बालसूर्यासारखी दिसत होती. त्यांच्या चेहऱ्यात विलक्षण गोडवा होता. चेहऱ्यावर मार्दव आणि आत्मविश्वास होता. दोघांच्या हातात एकतारी होती. श्रीरामांनी आदेश दिला, गा बाळांनो. मुलांनी सुरुवात केली. त्यांचा तो स्वर्गीय सूर, त्यांच्या कोमल मुद्रेवरचे ते भाव, त्यांचं गायन यांनी वातावरण भारून टाकलं होतं. ते गाण्यातून एक कथा सांगत होते. कथा पुढे पुढे जात उत्कंठा वाढवत होती. त्या कुमारांच्या पायातले घुंगरू आणि हातातल्या एकतारीचे सूर एकत्र झंकारत होते. कथा ऐकताना राजा रामांच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर पालटत होते. काही वेळानं राम भ्रूमध्य चिमटीत पकडून मान झुकवून बसले. त्यांच्या हृदयात भावनांचा सागर उचंबळत असावा. मुलांचं गाणं संपता संपता त्यांनी मान वर केली. त्यांच्या डोळ्यात आसवांचा महापूर लोटला होता. राजा राम आसन सोडून सुवर्णमंचाच्या पायऱ्या उतरून धावत मुलांजवळ आले. त्यांना छातीशी कवटाळलं आणि म्हणाले, तुम्ही नक्की कोण आहात ऋषीपुत्रांनो? तुम्हाला माझी कथा कशी कळली? राम पुन्हा त्यांच्या चेहऱ्याकडे बघत राहिले. हा तर आपला चेहरा, पण ते मुग्ध डोळे, जीव घेणं लाघवी हसू आणि डोळ्यांचा रंग. सीते, भार्ये, तुम्ही कोणासोबत आलाय? तुमचे माता पिता कुठे आहेत बाळांनो? रामानं विचारलं. मुलं उद्गारली, आम्ही ऋषी वाल्मिकींबरोबर आलोत. आमची माता वाल्मिकी आश्रमात आहे. श्रीरामांनी वाल्मिकींना पाचारण केलं. वाल्मिकी म्हणाले, राजन, ही बालकं राजा राम आणि देवी सीता यांची अपत्य आहेत. आपली राणी पतिव्रता शीलवती सीता गेली 12 वर्ष माझ्या आश्रमात आहे. श्रीरामांना एकावर एक धक्के बसत होते. श्रीरामांनी त्यांना सीतेला राजसभेत घेऊन येण्याची विनंती केली. एकीकडे मंत्र्यांनी दूतांकरवी माहिती घेणं सुरू केलं. अयोध्येत कुजबूज सुरू झाली होती. ही 2 मुलं ही सीतेची मुलं असतील का? आणि राजा रामांची का? भरलेल्या सभामंडपात ऋषी वाल्मिकी सीतेला घेऊन आले. शुभ्र जटाधारी, शुभ्र वस्त्रांकित ऋषी वाल्मिकी पायातल्या खडावा वाजवत राजसभेत पुढे चालत आले. कपाळावर आडव्या गंधाचे 3 पट्टे, खांद्यावर भस्माची बोटं, गळ्यात आणि दंडात रुद्राक्षाच्या माळा, अशा वेशातले ऋषी वाल्मिकी तेजस्वी दिसत होते. त्यांचं धीरगंभीर रूप पाहून नकळत सगळ्यांनी हात जोडले. त्यांच्या मागून येत होती एक कृश सुडवलं मूर्ती. भगवी साडी, डोक्यावरनं पदर, उन्हातान्हात रापलेला मूळचा गोरा रंग, कपाळावर लाल भडक कुंकू, भांगात सिंदूर, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या त्या साध्वीच्या चेहऱ्यावर तपस्विनीचं तेज आणि उच्चकुलीन स्त्रीचा घरंदाजपणा यांचं मिश्रण होतं. ती होती त्या वैभवशाली दीप्तिमान अयोध्येची परित्यक्त राणी सीता. सीता मंदगतीनं पावलं टाकत होती. तिची नजर खाली झुकलेली होती. या सर्व वैभवाची राणी असूनही ती वनातली ऋषिकन्या भासत होती. एका हातानं डोक्यावरचा पदर तिने ओढून धरल्यानं तिचा चेहरा पूर्ण दिसत नव्हता. ऋषी वाल्मिकी आणि सीता राजसभेच्या मध्यभागी आले. स्थानापन्न झालेले मंत्री ऋषी स्तब्ध झाले. राम सिंहासनावरनं उठून उभे राहिले. त्यांच्या उजवीकडे बसलेले लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आसनांवरनं पुढे सरकले. लक्ष्मणाच्या ओठातून अस्फुट हाक उमटली, भाभी. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
राणीवशात बसलेल्या उर्मिला, कीर्ती, मांडवी आसनावरनं उठून उभ्या राहिल्या. उर्मिला तिच्या आसनावरनं उठून सीतेकडे यायला निघाली. तिचे ओठ जीजी जीजी पुटपुटत होते. डोळ्यांसमोर अश्रूंचा पडदा होता. तिला स्वतःच्या आसनापासून सभामध्यापर्यंतचं अंतरसुद्धा कोसावर वाटायला लागलं. ती उठून धावणार तोच मांडवीने तिला अडवलं. मांडवी कुजबुजली, उर्मी, ही राजसभा आहे. रामजेठजी सार्वभौम राजा आहेत. देशोदेशीचे राजे जमलेत. महाराज आदेश देतील मग आपण भेटायला जाऊ. सभेच्या मर्यादा पाळायला हव्यात. त्या वाक्यासरशी उर्मिला स्तब्ध झाली. सभा मध्यापर्यंत पोचलेल्या सीतेवर सगळ्यांची दृष्टी खिळली होती. मुनिवेशातले कुश आणि लव दोघांनी तिच्या कमरेभोवती मिठी घातली. सीतेच्या डोळ्यात अश्रू चकाकत होते. तिने रामाला नमस्कार केला. सभेला आणि ऋषींना वंदन केलं. आजवरच्या आयुष्यात फक्त परिस्थितीचे चटके सोसत शरीराला कष्ट दिलेली सीता राजा रामांना पाहून भावविभोर झाली होती. इतक्या वर्षांनी ती पतीला प्रथमच पाहत होती. त्याच्या कर्तृत्वाची कीर्ती तिच्यापर्यंत पोचली होती. प्रजेचा राजा होण्यासाठी, प्रजेला सांभाळण्यासाठी त्यांनी पत्नीचा त्याग केला होता हे ती जाणत होती. पण आज प्रत्यक्ष पतीनं मला बोलावणं धाडलंय. श्रीरामांनी मला बोलावलंय. भूतकाळ पुसून टाकण्यासाठी, नवा भविष्यकाळ घडवण्यासाठी. स्वामी, मी आली आहे. मला खात्री होती हा दिवस येईल. आपण सर्वांसमक्ष आपल्या पत्नीचा स्वीकार कराल. ठाऊक आहे, मी आपल्या पुत्रांना नेहमीच त्यांच्या पित्याविषयी, त्याच्या पराक्रमाविषयी सांगत आली आहे. मात्र पिताजींनी तुला या आश्रमात का पाठवलं, आमचे पिताजी कोण आहेत, या प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकले नाही. आज आपण मुलांना ही उत्तरं द्याल ना? आज पुन्हा मी आपल्या परिवारात प्रवेश करीन. तीनही माँ आणि भगिनींची गळाभेट घेईन. बंधूसारख्या धीरांना माझ्या हातचे आपूप बटक खाऊ घालायचे आहेत. माझ्या परिवारातल्या सदस्यांची आवडनिवड मी विसरलेली नाही आहे. नाथ, आश्रमात दधीशाक जा बनवताना लक्ष्मणाच्या आठवणीनं हटकून डोळ्यात पाणी यायचं. आपली आठवण दर पळाला, घटिकेला, प्रहराला, दिवसाला यायची. आता विरह संपला. सीतेनं रामाकडे टाकलेल्या एका दृष्टिक्षेपात हे सगळं मूक आर्जव होतं. श्रीरामांनी साश्रू नयनांनी तिच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, सीते, तू शुद्ध आहेस, पवित्र आहेस, याची मला खात्री आहे. तरीही हे सीते, माझ्या प्रजेला, अयोध्यावासियांना तुझ्याविषयी अधिक जाणून घ्यायचं आहे. एकदा सर्वांसमक्ष तू स्वतःच्या मुखानं तसं सांगितलंस तर ती तुझ्या शुद्धतेची खात्री ठरेल. रामाच्या या उद्गारांनी उर्मिलेचं रक्त उसळलं, कानशिलं तापली. ती ओरडून काहीतरी बोलणार होती, पण मांडवीची तिच्या हातावरची पकड अधिकच घट्ट झाली. सीता अंगावर वीज कोसळावी तशी चमकली. क्षणभरानं ती स्तब्ध झाली. मात्र दुसऱ्या क्षणी निग्रहानं सीतेने मान वर केली आणि भरल्या डोळ्यांनी एकदा रामाकडे नीट पाहून घेतलं. काय नव्हतं त्या नजरेत? अपार प्रेम, पावित्र्याचं तेज आणि खूप सारा विषाद. त्या प्रखर तेजानं रामांना भाजून काढलं. सीता सर्व सभेला हात जोडून ठाम स्वरात म्हणाली, हे प्रजाजन, थोर मुनिजन, गुरुदेव, पूज्य माता, माझा परिवार, मी अयोध्येची पुत्रवधू सीता. गेली 12 वर्ष वाल्मिकी आश्रमात मी रघुकुळाची ही ठेव स्वामींचे पुत्र कुश आणि लव यांना सांभाळलंय. त्यांना या दैदिप्यमान कुळाच्या लायक बनवण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या पतींनी अश्वमेध यज्ञात माझ्या सुवर्णमूर्तीला पत्नीचं स्थान दिलंय. मात्र त्यांच्या सीतेला त्यांनी अजून क्षमा केलेली नाही. मी हात जोडून सर्वांसमक्ष पुन्हा हेच सांगतेय की लंकेत रावणानं मला स्पर्शही केलेला नाही. मी शरीराने आणि मनानं सुद्धा एक क्षणही माझ्या नाथांना विसरलेली नाही. मी तन आणि मनानं फक्त आणि फक्त माझ्या पतींची आराधना केली आहे. मात्र यापेक्षा अधिक मी माझ्या पावित्र्याचा पुरावा देऊ शकत नाही. यापुढे आपल्या संशयी नजरा मी सोसू शकत नाही.
माझं पातिव्रत्य खरं असेल, मी पवित्र असेन, तर आत्ता या क्षणी मी धरतीत सामावून जाईन. तिचं बोलणं संपता क्षणी कांठळ्या बसवणारा आवाज झाला. सभामध्यावरच्या एका शांत झालेल्या यज्ञकुंडात सीतेनं उडी घेतली होती. सीतेनं भूमीत झेप घेतली होती. कुंड दुभंगून सीता धरणीत खोल दिसेनाशी झाली होती. क्षणभरात काय होतं हे कोणालाच कळलं नाही. उडालेल्या राखेनं आणि धुळीनं लोकांच्या डोळ्यांवर पडदा आला होता. श्रीरामांच्या आर्त हाकेनं सगळे भानावर आले. सीते, सीते! राम सिंहासन सोडून कुंडाच्या जागेवर धावले. विझलेल्या कुंडाला लपेटलेली सीतेवरच्या अन्यायाची धग त्यांना जाणवली. भूमीला पडलेल्या रेघेत, भूमीच्या रेघेतून आलेली सीता नाहीशी झाली होती. सीता दिसेनाशी झाली होती. भूमिकन्या सीता भूमीत विलीन झाली होती. कुश आणि लव भूमीवर प्रहार करून माते माते आक्रोश करायला लागले. उर्मिला तिच्या आसनावरनं धावत आली. तिला यायला उशीर झाला होता. जिजी, जिजी, तू परत ये जिजी. तू न केलेल्या अपराधाची शिक्षा मी तुला होऊ देणार नाही. उर्मिलेच्या भोवती राजसभा घर फिरायला लागली. ती मटकन कुंडाजवळ बसली. सीतेचं अस्तित्व आणि तिचं असहाय्य निश्वास ती त्या मातीत शोधत राहिली. इकडे सगळी सभा शोकाकुल झाली होती. अयोध्यावासी राजा रामाला विनवत होते, क्षमा करा रघुवर, क्षमा करा. आमच्याच वारंवार देवी सीतेवर संशय घेण्यानं हे अनिष्ट घडलंय. आम्हाला क्षमा करा. आपले अमोघ बाण चालवा, पृथ्वीचा भेद करा, सीता देवींना बाहेर काढा. राम शोकाकुल झाले होते. एक कर्तव्यदक्ष राजा आणि एक प्रेमळ पती यांच्या इतक्या वर्षांच्या द्वंद्वाचा असा हृदयद्रावक शेवट झाला होता. अपरिमित विरहानंतर भेटलेल्या प्रिय पत्नीशी गुजगोष्टीसुद्धा न करता त्यांना एका प्रश्नचिन्हात कायमची लपेटून उत्तराची आशा न ठेवता ती निघून गेली होती. अश्वमेध यज्ञ करून त्रैलोक्यात अजिंक्य ठरलेला राजा हरला होता. राजप्रासादात राजपरिवार शोकाकुल होऊन बसला होता. श्रीरामांचा विलाप चालला होता. लक्ष्मण अतीव शोकानं रडत होता. श्रीरामाच्या प्रासादात काही मंत्री, कुलगुरू, तीनही वृद्ध माता, राम, भरत, शत्रुघ्न, मांडवी, कीर्ती सगळे जमले होते. सीतेच्या वियोगाच्या दुःखानं प्रासादाला ग्रासून टाकलं होतं. तिन्ही मांच्या जीर्ण कायेला तो शोक सहन करण्यापलीकडचा होता. सीतेचा मोठा कुश मांडवीजवळ आणि लव कीर्तीजवळ बसला होता. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. राम असहाय्य होऊन अश्रू ढाळत होते. ऋषी वसिष्ठ त्यांना समजावत होते. बेभान झालेली उर्मिला बाणासारखी तिथे पोचली. रामजेठजी, झालं समाधान? पटली सीतेच्या पावित्र्याची खात्री? तिच्या उद्गारांनी सगळे स्तब्ध होऊन बघायला लागले. हेच हवं होतं ना प्रजेला? सीतेच्या पावित्र्याची खात्री हवी होती ना? तुमचं हे प्रतिरूप असलेली 2 मुलं पाहून कोणालाही पटलं नाही का की ही राजा रामांची मुलं आहेत? ऋषींनी माना खाली घातल्या. भरत शत्रुघ्न डोळे पुसत होते. मला सांगा रामजेठजी, सीतेनं लंकेत अग्निपरीक्षा दिली. लसलसत्या ज्वाळातून ती शुद्ध सोन्यासारखी बाहेर आली. ही परीक्षा पुरेशी नव्हती का? तिच्या पहाऱ्याला असणाऱ्या राक्षसी त्रिजटा, त्रिशिरा, बिभीषण महाराजांची पत्नी सरमा, स्वतः बिभीषण महाराज, साक्षात हनुमान सर्वजण तुम्हाला जीव तोडून सांगत होते की रावणानं सीतेला कधीच स्पर्श केलेला नाही, कारण त्याला रंभा अप्सरेचा शाप होता. त्यांनी स्त्रीवर बळाचा प्रयोग केला तर त्याचं आयुष्य समाप्त होणार होतं. हे सगळं ठाऊक असूनही तुम्ही तिला अग्निपरीक्षा द्यायला भाग पाडलं. तिला नाही नाही ते बोललात. तिला प्रेमानं घ्यायला अशोक वाटिकेत का गेला नाही? कुठला पती जिवंतपणी पत्नीची चिता रचलेली पाहू शकतो? आणि तुमचं समाधान झालं नव्हतं तर रावणाचा वध केल्यावर सीतेला अयोध्येला आणण्याचं नाटक तरी का केलं? जगानं आपल्याला चांगला पती, चांगला राजा म्हणावं म्हणून? उर्मिला, कोणाशी बोलतेस तू? काही भान आहे का तुला? लक्ष्मण मध्येच कडाडला. मी चक्रवर्ती सम्राट, अयोध्येचा राजा रामाशी बोलतीये आणि तुमच्याशी देखील. लंकेत सीतेसाठी चितार असताना तुमचे हात थरथरले नाहीत स्वामी?
लक्ष्मणाला 2 क्षण काय बोलावं सुचेना. मला तशी माझ्या ज्येष्ठ बंधूंची आज्ञा होती. लक्ष्मण पुटपुटला. मला माझ्या ज्येष्ठ भगिनी म्हणून अशी आज्ञा सीतेनं दिली असती तर, पण नाही, अशी आज्ञा आम्ही स्त्रिया देऊ शकत नाही, कारण आम्ही आज्ञा द्यायच्या नसतात, त्या पालन करायच्या असतात, नाही का? सगळ्यांच्या माना खाली झुकलेल्या होत्या. कीर्ती आणि मांडवी मुलांना घेऊन त्यांच्या भवनाकडे निघाल्या. मांडवीचे डोळे उर्मिलेला गप्प राहण्यासाठी विनंती करत होते. उर्मिलेने तिकडे दुर्लक्ष केलं. या एका अग्निपरीक्षेनं तुमचं समाधान झालं नाही. सीता गर्भवती आहे हे माहीत असूनही तुम्ही तिला वनात पाठवलं. बिचारी भोळी सीता. तिला वाटलं तिला लागलेले डोहाळे पुरवायला तुम्ही तिला वनात धाडलंय. तिला मधमाशांना न दुखावता मध काढायचा होता, हरिण शावकांशी खेळायचं होतं, खुल्या आकाशाखाली चांदणं पांघरायचं होतं. 14 वर्ष वनवासात काढलेल्या सीतेला दुर्दैवानं डोहाळेही वनात जाण्याचे लागले आणि तिला फसवून तुम्ही तिला वनात सोडलं. नाथ, तेही कृत्य तुम्हीच केलं. पुन्हा म्हणू नका मोठ्या बंधूंच्या, नाही, राजाच्या सांगण्यावरनं केलं म्हणून. लक्ष्मण मान खाली घालून उभा होता. कौशल्यामा, कैकईमा, सुमित्रामा सुन्नपणे अश्रू ढाळत होत्या. उर्मिला अजूनही संतापानं थरथरत होती. रामजेठजी, आज जे झालं ती सीतेची आत्महत्या होती. आजही तुम्ही तिच्याकडे पावित्र्याची साक्ष मागितली. प्रजेचं भलं राजानं जरूर करावं, पण एवढं प्रजेच्या आहारी जाणं मला पटत नाही. तुम्ही या प्रजेला सांगितलं असतं की सीता पवित्र आहे, तर किमान आज तरी प्रजेनं ते मान्य केलं असतं. कारण गेल्या 12 वर्षात तुम्ही प्रजेला तुमची योग्यता दाखवून दिली आहे. स्वतःला एक निरपेक्ष पालनकर्ता म्हणून सिद्ध केलंय. न केलेल्या चुकीसाठी 2-2 शिक्षा भोगलेल्या सीतेला तुम्ही भेटायला बोलवलं. ती आली होती, तेही तुमच्या आमंत्रणावरनं, सन्मानानं, तुमच्या ओढीनं ती आली होती. या राज्याच्या राणीचा, तिच्या पदाचा, एका पतिव्रतेचा तुम्ही अपमान केला. स्वाभिमानी सीतेला यापुढे अवहेलना सहन झाली नसती, म्हणून तिने शेवटी आत्मसमर्पण केलं, आणि याला फक्त आणि फक्त तुम्ही पुरुष जबाबदार आहात. उर्मिलेच्या मनातला अंगार उष्ण अश्रूहून वाहत होता. तिच्या डोळ्यातलं काजळ आणि मनातली काजळी त्या अश्रूतून वाहत होती. त्या काळसर पाण्यात सगळ्या स्त्रीजातीचा भविष्यकाळ भिजत होता. तिने थोडी उसंत घेतली आणि लक्ष्मणाकडे वळून ती म्हणाली, स्वामी, या सगळ्याची सुरुवात तुम्हीच केली आहे, शूर्पणखेची विटंबना करून. मी शूर्पणखेचा वध नाही केला. लक्ष्मण म्हणाला. हो ना, वध नाही केला. वधापेक्षा भयंकर कृत्य केलं. तिचं नाक कान कापलेत. ती तुम्हाला लग्नाची गळ घालत होती. हा प्रश्न तुम्ही वेगळ्या मार्गानेही सोडवू शकत होतात. तिला ठार मारू शकत होतात, वेळ मारून नेऊ शकत होतात, पण तुम्ही तिला आयुष्यभराच्या विद्रूपतेची शिक्षा दिलीत. स्त्री एक वेळ मृत्यू सहन करेल, पण विद्रूपता ही जिवंतपणीची नरकयातना आहे. शूर्पणखेच्या विटंबनेनं पुढच्या दुर्दैवी भविष्याची ठिणगी पडली. या ठिणगीचा वणवा झाला आणि त्यानं सर्वनाशाची वाट धरली. पुरुषांना वाटेल तसं त्यांनी स्त्रीशी वागावं. अहिल्येवर बलात्कार इंद्रानं केला आणि गौतमांनी शिक्षा बिचाऱ्या पत्नीला केली. शापाला उशाप पुन्हा थोर पुरुषाकडून उद्धाराचा मिळाला. कुणा थोर स्त्रीच्या हातून तुझा उद्धार होईल असा उशाप का मिळत नाही? स्त्री थोर नसते का? अहल्येचा उद्धार करणाऱ्या श्रीरामांना पत्नीचा नसलेला अपराध नजरेआड करावासा वाटला नाही? अहल्येची आयुष्यभराची वेदना श्रीरामांना कळली, मग पत्नीचा एक हुंदका त्यांना ऐकू जाऊ नये? मंदोदरी विनवण्या करून म्हणे रावणाला सांगत होती, सीतेला सन्मानानं परत पाठवा. तुमचा स्त्री मोह लंकेच्या प्रजेचा जीव पणाला लावेल, प्रजा विद्रोह करेल, राम तुमच्याशी युद्ध केल्याशिवाय राहणार नाही. पण मोहानं आणि सुडानं आंधळ्या झालेल्या रावणानं युद्ध करून स्वतःचा आणि लंकेचा नाश ओढवून घेतला. मंदोदरीला निपुत्रिक आणि असहाय्य करून परत तिला तिच्या धीराच्या दावणीला बांधलं.
वालीची पत्नी ताराला वालीच्या वधानंतर सुग्रीवाबरोबर राहायला लागलं. पुरुषांच्या राजकारणात ताराचा बळी का दिला गेला? रामजेठजी, तिथे आपण हस्तक्षेप का नाही केला? कैकई मांच्या मातेला पशुपक्ष्यांची भाषा अवगत झाली. ती गुप्त बातम्या फोडेल या भीतीनं अश्वपती राजांनी त्यांचा त्याग केला. त्यामुळे आपल्या पुत्रीचं मातृछत्र आपण अकाली हिरावून घेतलं हे जाणवलं का त्यांना? शिक्षा पुरुषांनी द्यायची आणि स्त्रीनी मुकाट सोसायची, हे असंच चालू ठेवायचं का? आपल्या परिवारात सीतेला न केलेल्या चुकीची 3 वेळा शिक्षा, मांडवीला तुमच्या राजकीय निर्णयांची शिक्षा आणि मला तुमच्या दोघांच्या बंधुप्रेमामुळे 14 वर्षाच्या एकटेपणाची शिक्षा. आम्ही स्त्रिया फक्त शिक्षा भोगतोय, न केलेल्या चुकांची. रामजेठजी, आपण आदर्श राजा असाल, परमेश्वराचा अंश असाल, आपला आदरच करते मी. पण आम्हा स्त्रियांना किमान माणूस म्हणून तरी न्याय द्या, मनुष्य म्हणून समजून घ्या. जेठजी, आम्हाला परमेश्वरी कृपा नको, माणसांचा न्याय द्या. उर्मिला हमसून हमसून रडायला लागली. सीतेच्या वियोगानं तिच्या मनात गाडून टाकलेलं दुःख ऊर फुटून बाहेर पडत होतं. तिनंही माननी डोळ्याला पदर लावला होता. स्त्रीच्या विटंबनेनं एक विनाश पर्व सुरू झालं होतं आणि स्त्रीच्या आत्महत्येनं एक पर्व संपलं होतं. दुःखानं विलाप करणारे राजा राम उर्मिलेच्या या प्रहारांनी पुरते कोलमडले होते. राजाराम एवढंच म्हणाले, मी सीतेचा त्याग केला नसता तर न्याययंत्रणा मला पत्नीवरील आरोपांचं खंडन करण्यासाठी राबवायला लागली असती, जे प्रजेच्या हिताचं नव्हतं. पिताजींनी स्त्री हट्टापुढे मान तुकवली आणि अनर्थ घडला. मी देखील त्याच वाटेवरनं गेलो असतो तर प्रजेवर तो अन्याय ठरला असता. मी प्रजेचा राजा आहे. मी राजाचं कर्तव्य पालन केलं, पण माझ्या सीतेला मी कायमचं गमावलं. भरत मान खाली घालून बसला होता. लक्ष्मण खजील झाला होता. कुठेतरी आपणही उर्मिलेवर केलेला अन्याय तिच्या शब्दातनं बाहेर पडतोय हे त्याला जाणवत होतं. परंतु तो रामाप्रती कर्तव्यानं, बंधुप्रेमानं बांधला गेला होता. लक्ष्मणानं उर्मिलेला सांभाळून प्रासादात आणलं. तो नेहमीप्रमाणे चिडला नव्हता. उर्मिलेच्या तांडवापुढे तो शांत झाला होता. त्यानं तिला अलगद मंचकावर झोपवलं, दासीला खूण करून जायला सांगितलं. उर्मिलेच्या अंगावर शाल पांघरली. आपण हिला आयुष्यभर फार सुख देऊ शकलो नाही या विचारानं तो कष्टी झाला होता. सीता रामाच्या जीवनातून कायमची निघून गेली होती. आता उर्मिला मनानं लक्ष्मणापासून दूर गेली होती. एका कर्तव्यासाठी दुसरं कर्तव्य अपूर्ण ठेवण्याचा अपराध दोघाही भावांच्या हातून घडला होता. प्रायश्चित्त म्हणून यापुढे संसाराकडे लक्ष द्यायचं, उर्मिलेला आनंदी ठेवायचं लक्ष्मणानं मनोमन ठरवलं. त्यानं तिच्या डोक्यावरनं हात फिरवला. थकलेल्या उर्मिलानं डोळे उघडले. उर्मिल, उर्मिल. लक्ष्मणानं हळूवार साद घातली. उर्मिला मंचकावर उठून बसली. तिने मान फिरवली, अंग आकरसून घेतलं. नको, मला स्पर्श करू नका. लक्ष्मणानं हात मागे घेतला. आपण सांगितलं होतं की आपण रामाच्या, अयोध्येच्या प्रती बांधील आहात, तरी मी आपल्याला वरलं का ठाऊक आहे? मी आपल्या आक्रमक स्वभावावर, शौर्यावर आणि प्रामाणिकपणावर भाळले होते. आपल्या विवाहाच्या वेळी शतानंद ऋषी मला सांगत होते, वधूवरांना मंगळ दोष आहे, दोघांच्या पराक्रमी स्वभावाची टक्कर होऊ शकते. पण मला आपला तोच पराक्रमी स्वभाव आवडला होता. आपण रामजेठजींचे सखा आहात, आपल्याला राज्याची अभिलाषा नाही याचं मला वैषम्य वाटलं नाही. पण आपण वनवासात जाताना मला विचारलंही नाही. वनवासातून आल्यावर माझ्यावर काय परिस्थिती ओढवली होती हे सुद्धा आपण विचारलं नाही, याचं मला वैषम्य वाटतंय. नाथ, वनात आपण सीतेला रानफुलं आणून द्यायचात तेव्हा माझे केस फुलांनी सजवावेत असं एकदाही वाटलं नाही का आपल्याला? राम सीतेला एखाद्या ऋषींच्या आश्रमात ठेवून आपल्या उर्मिलेला पाहून यावं असंही नाही वाटलं कधी आपल्याला? वनवासाची शिक्षा रामजेठजींना झाली होती नाथ, आपल्याला नाही.
उर्मिल, मी माझं कर्तव्य खूप झालं नाथ, खूप सोसलं, आता नाही सहन होत. प्रजेसमोर, आपल्या प्रतिज्ञेसमोर, आपल्या कर्तव्यांसमोर पत्नीचं अस्तित्व दुय्यम आहे, प्रेम दुय्यम आहे. तुम्हा पुरुषांना वाटतं स्त्रीचं मन मातीच्या खापरासारखं, कधीही मोडावं, पुन्हा ती माती भट्टीत टाकावी, तापून दाबून तिला मनासारखा आकार द्यावा आणि नवीन पात्र बनवावं. ते पात्रही मनात नाही आलं तर पुन्हा भट्टीत टाकावं. पण मला हे मान्य नाही. प्रत्येक स्त्रीला पुरुषाकडून प्रेम हवं असतं, कारण त्याच्यावर प्रेम करताना मागे पुढे न बघता नदीसारखं ती स्वतःला उंचावरून झोकून देते. आदळत आपटत पुढे पुढे वाहत राहते. वाटेत अडसर आले तर वळसा घालून पुढे जाते, पण वाहतच राहते. संसार फुलवत जाते, सासर माहेर समृद्ध करत जाते. पुरुष सागरासारखा मुखात मिठाची गुळणी धरून बसलेला असतो. तो तिला मुळीच बोलवत नाही, त्याला तिची गरजच नसते. तीच वेडी कोसनकोस वाहत येते. या आशेनं येते की त्याला मिळाले तर माझं जीवन सार्थकी लागेल, पण तो तिच्या पाण्यासारखा मधुर होत नाही, उलट तो तिचं पाणी खारट करून टाकतो. तिच्यावर आधिपत्य गाजवतो, तिची उपेक्षा करतो. आपल्याला ठाऊक आहे, पत्नी आपल्या पतीत तिचा पिता शोधत असते, जो तिच्या मतांवर अतिक्रमण न करता तिला गरज असेल तेव्हा फक्त आधार देईल, पाठीशी उभा राहील, प्रेम देईल, हक्क गाजवणार नाही. माझ्या पिताजींनी मला स्वतंत्र विचार दिले, ज्ञान दिलं, विवेकी बनवलं, मला माणूस बनवलं. पण दुर्दैवानं विवाहानंतर माझ्या नशिबी आलेली उपेक्षा, सीताजीजीची झालेली परवड, या सगळ्याचं दुःख होऊन ते गेले. आज माझ्या बहिणीनं जीवन संपवलं, उद्या माझीही तशीच गत होईल. स्त्री पुरुष शिव आणि शक्ती आहेत. दोन वातींची एकच ज्योत असावी, दोन ओठातून एकच शब्द उच्चारावा, दोन डोळ्यांची एक दृष्टी असावी, तसं ते शिवशक्तीचं मिलन आहे. पण तुम्हा भावांना त्याचा विसर पडला. राजकर्तव्य आणि पतीचं कर्तव्य यातच गल्लत झाली. दशरथ पिताजींकडूनही ती चूक घडली. एक राजा जबाबदारी विसरून जे वचन देतो ते पालन करायला एक पती त्यांनी पणाला लावला आणि राज्यातले फासेच उलटे पडले. मी लहान तोंडी मोठा घास घेतेय, मला क्षमा करा. आपले आयुष्य समांतर चालत राहिली नात, ती एकमेकात मिसळलीच नाहीत. आपण असेच समांतर जात राहू, कारण आपलं कर्तव्य आपण विसरणार नाही आणि माझं स्वत्व मी विसरलेली नाहीये. तसाही संसार सुरूच आहे ना आपला. आज राहवलं नाही म्हणून मी बोलले, माफ कराई बद्ध दुखी भेलाओ. लक्ष्मणाचे डोळे झरत होते. त्याला चूक कळली होती का अजूनही कर्तव्याचं बंधन त्याला जखडून टाकत होतं? उर्मिलेनं बाणेदारपणे पुरुषांना त्यांची चूक जाणवून तरी दिली होती. अर्थात त्यामुळे सीता परत येणार नव्हती. उर्मिलेला आता सीतेची ठेव जपायची होती. रघुवंशातल्या येणाऱ्या पिढ्यांनी तरी स्त्रियांवर अन्याय करायला नको होता. याच पिढ्यांचा आदर्श येणाऱ्या पिढ्यांना पुढे असणार होता. जगाचा दृष्टिकोन बदलायला हवा होता. भविष्यकाळ सुरक्षित करायला हवा होता. आकाशात चंद्र फिकुटला होता. त्याचं अवघड तेज जणू उर्मिलेच्या मनस्तापानं शोषून घेतलं होतं. तिच्या आयुष्यातल्या थांबलेल्या वर्षांसारखा चंद्र गोठला होता. उजाडण्यासाठी जणू पहाट उर्मिलेची परवानगी मागत होती. श्रोते हो, अयोध्येची उर्मिला या स्मिता दातार लिखित कादंबरीचा हा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.